साहेबांना मी काही डायरेक्ट भेटू शकलो नाही, पण ताईंना भेटलो आणि ताईंनी सांगितलं प्रकृती एकदम चांगली आहे आणि प्रकृतीत सुधारणा आहे, त्यामुळं लवकरच साहेबांना घरी जायला परवानगी डॉक्टर देतील. दुसरं असं तर रोहित पवारांनी पीसी घेतली, विमान अपघाताचं अनेक काही शंका कुशंका घातपात वगैरे सगळे प्रेझेंटेशनच दिले त्यांनी तासाभरात. घातपात आहे का असा प्रश्न असं प्रश्न उपस्थित केला त्यांनी. हा प्रश्न फक्त कुटुंबातले म्हणून रोहित दादाच्याच मनात नाही, तर आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की अजितदादाचा अपघात आहे का घात आहे. आणि हे जे काही प्रश्न उपस्थित केलेत ते प्रश्न महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या मनात आहेत आणि त्याची चौकशी झाली पाहिजे, सत्य लोकांच्या समोर आलं पाहिजे. कारण अजितदादा नेता म्हणून जरी एका पक्षाचे होते तरी महाराष्ट्रातला एवढा मोठा नेता त्याचं असं अचानक जाणं की महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला त्या ठिकाणी पश्चिम पडलेलं नाही. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं देखील अकाली असंच निधन झालं, त्याचं देखील गूढ अजून लोकांच्या मनात ती शंका आहे की हा घातच आहे, अपघात नाही. तसंच अजितदादांच्या बद्दल होतंय आणि महाराष्ट्रातला मोठा नेता हा असा कसा जाऊ शकतो, हे जे काही प्रश्न आहेत ते रोहित दादांनी आजच्या पत्रकार परिषदेत मांडले. आणि मला वाटतं केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे की आपल्या सरकारमधला एक मोठा नेता त्याच्या जाण्यानं जे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेत त्या प्रश्नाचं निराकरण झालं पाहिजे आणि सत्य हे जनतेसमोर आलं पाहिजे. चौकशी झाली पाहिजे 100% चौकशी झाली पाहिजे. कारण रनवे दिसला नाही, फ्रिक्वेन्सी नव्हती असं पहिलं सांगितलं जातं, नंतर सांगितलं जातं 3000 फ्रिक्वेन्सी होती. 3000 फ्रिक्वेन्सी म्हणजे 3 किलोमीटरचा रनवे दिसतो. बारामतीचा रनवे 2.25 किलोमीटरचा आहे आणि विमान हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की ते वरच विमान त्या ठिकाणी त्याचा कंट्रोल ताबा सुटलेला आहे. पायलट बदलले गेले. पायलट सकाळी मुंबईत कोणतं ट्रॅफिक होतं, कोणत्या ट्रॅफिकमध्ये पायलट गुंतले आणि ऐन वेळेला दुसरे पायलट का आले, हे असे अनेक जे प्रश्नाचं काहूर हे महाराष्ट्रामधले सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे आणि तेच आज जे मीडियाच्या माध्यमातून मांडलंय मला वाटतं ते सत्य लवकरात लवकर लोकांच्या समोर त्याच्या सरकारने आणलं पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. पवार साहेबांनी सुरुवातीला सांगितले की घातपात नाही, मी एकाच कुटुंबात असे दोन मतं प्राव कसे. ज्या दिवशी पवार साहेबांचं स्टेटमेंट आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी अंत्यविधी हा अजितदादाचा होणार होता आणि त्या तोपर्यंत काही कसली माहिती ही मला वाटतं आलेली नसेल आणि साहेबांनी अंत्यविधीमध्ये त्या ठिकाणी काही गोंधळ होऊ नये, कारण लोकांच्या मनात पहिल्या दिवशीपासून शंका होत्या आणि त्या शंकाचा उद्रेक होऊ नये. अंत्यविधीच्या सगळे सोपस्कार त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडावेत म्हणून पवार साहेब हे जबाबदार नेते. माहिती हातात असल्याशिवाय ते कोणत्याही गोष्टीवर आपल्याला पवार साहेबांचा स्वभाव माहिती आहे, ते भाष्य करत नाहीत.